झी 24 तास एक पाऊल पुढे। एक अत्यंत महत्त्वाची बातमी ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत पोहोचते ती म्हणजे मुंबईत रस्ते दुरुस्तीची कामं करणारे कंत्राटदार फसवणूक करत असल्याचं वास्तव झी मीडियाच्या हाती लागलंय। पालिकेने रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी कंत्राटदारांना रोड मॉनिटरिंग आणि ट्रॅकिंग सिस्टीम सॉफ्टवेअर बंधनकारक केलं। या मॉनिटरिंग सॉफ्टवेअरमध्ये मल्टिपल सेन्सरद्वारे चुकीचा डाटा फीड करून कंत्राटदार बिल वाढवत असल्याचं वास्तव समोर आलंय। कंत्राटदार सेन्सर कॅमेरा योग्य प्रकारे वापरत नाहीत, त्यामुळे रस्त्याचं रोड रोलिंग, खडी दगडाचं आणि डांबरीकरणाचं टेम्परेचर, खोटी माहिती मॉनिटरिंग आणि ट्रॅकिंग सिस्टीमला कंत्राटदार देत आहेत। कंत्राटदारांच्या गोलमालामुळे रस्त्याची कामं निकृष्ट दर्जाची होत असल्याची तक्रार पालिकेकडे करण्यात आली आहे। पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांनी यावरती बोलण्यास नकार दिलाय, मात्र स्थायी समिती अध्यक्षांनी याची दखल घेत कंत्राटदार दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलंय। जे सेन्सर दिलेले आहेत तर ते नीट न वापरणं, एक साधी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे कॅमेरा आहे, तुम्ही जो फोटो काढताना तो त्याचा योग्य वापर नाही केला तर फोटो नीट येणार नाही, कळलं की नाही। ही तसंच आहे की एक सेन्सर जे आहे ते म्हणजे रस्त्यावरचं त्या रोलिंग होताना ते बरोबर योग्य होतं आहे की नाही हे दाखवणारं सेन्सर आहे, ते नीट वापरले जात नाही आहेत। ते टेम्परेचर, रस्त्यावर ओतलं गेलेल्या मिश्रणाचं तापमान ते बरोबर आहे की नाही हे दाखवणारे जे तपमापक आहेत, तपमापक सेन्सर, त्यांचा वापर चांगला होत नाही आहे आणि या सगळ्यामुळे तुम्हाला नीट क्वालिटी मिळत नाही। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दुसरी फसवणूक म्हणा की सेन्सरचं म्हणजे मल्टिपल सेन्सर वापरून चुकीचा डेटा निर्माण करणं। या संपूर्ण प्रक्रियेवर SGS या कंपनीला आपण नियुक्त केलेलं आहे आणि SGS कंपनीचे अधिकारी, इंजिनियर्स या सॉफ्टवेअरवर आणि कंत्राटदाराच्या कामावर संपूर्ण देखरेख करत आहेत आणि एक क्वालिटी ऑडिट त्याचं केलेलं आहे। आत्तापर्यंत जे काही क्वालिटी ऑडिट केलेलं आहे त्यात कुठेही तक्रार अशी आढळून आली नाही आहे। जर त्यांनी निकृष्ट दर्जाचं सॉफ्टवेअर वापरलं असेल तर त्याची SGSच्या मार्फत चौकशी केली जाईल। तर प्रशासनामधून कुणीही बोलायला तयार नाहीये। पालिकेचे आयुक्त, उपायुक्त या प्रकारानं काही बोलायला तयार नाही आहेत। झी मीडियाच्या हाती हे धक्कादायक वास्तव आलंय आणि लोकांच्या करारूपी महापालिकेकडे जाणारे पैसे अशा पद्धतीनं कंत्राटदार हडप करत असल्याचं आपल्याला स्पष्ट दिसतंय। रस्त्यांचा दर्जा ठरवणाऱ्या या यंत्रणेमध्येच बदल केले जात आहेत आणि चुकीचा डाटा देऊन पैसे लाटले जात आहेत। हेमंत बिर्जे आमचे प्रतिनिधी थेट आपल्याबरोबर आहेत, आपण जाऊयात त्यांच्याकडे। हेमंत, या सगळ्या बातमीनंतर खरोखरच चिंता व्यक्त करावी अशी परिस्थिती आहे। हे कंत्राटदार पालिकेला, पर्यायानं मुंबईकरांना लाखोंचा, कोटींचा गंडा घालतायत। काय सांगाल, कसा हा गोलमाल केला जातो? नक्कीच अजित, हा गोलमाल आहे आणि हा गोलमाल म्हणजे कंत्राटदार आणि हा संपूर्ण पालिका अभियंता यांचा मिळून संगनमताने होतोय, हे संपूर्ण वास्तव आहे। आणि मुंबईकर जो करदाता आहे तो कर भरतोय, तो आपला कर दर महिन्याला भरतो, पण त्याला सुविधा मिळत नाही आहेत आणि सुविधा न मिळण्यामागचं कारण म्हणजे हे कंत्राटदार आहे आणि कंत्राटदाराची लॉबी आहे आणि कंत्राटदाराची लॉबीवर महापालिकेचं कशा पद्धतीने नियंत्रण आहे याचं वास्तव म्हणजे महापालिका आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्त यावर बोलत नाही आहेत आणि महापालिकेचे स्टँडिंग कमिटी चेअरमॅन फक्त थातुरमातुर उत्तर देत आहेत। ते म्हणतात की जर दोषी आढळलं तर कारवाई केली जाईल, कारण गेल्या वर्षी 11 असे कंत्राटदार होते ज्यांना पकडलं गेलं होतं, जे निकृष्ट दर्जाचं काम करत होते आणि त्याच्यानंतर ही मॉनिटरिंग आणि ट्रॅकिंग सिस्टीम सुरू झाली। प्रोबॅबिलिटी जी ट्रॅकिंग सिस्टीम होती, जी पोटहोल्स म्हणजे खड्ड्यांच्या साठी ही ट्रॅकिंग सिस्टीम केली होती, त्याच्यानंतर महापालिकेवर टीका झाली मोठ्या प्रमाणात, त्याच्यावर राजकारण झालं। खड्ड्यांच्यावर टीका होत असताना सेना, भाजप आणि प्रशासनाने आपला बचाव करण्यासाठी ही मॉनिटरिंग आणि ट्रॅकिंग सिस्टीम तयार केली, पण ही मॉनिटरिंग ट्रॅकिंग सिस्टीमवरच, या सॉफ्टवेअरवरच कंत्राटदारांनी कशा पद्धतीने गोलमाल केलाय आणि चिटिंग केलाय आणि हा फीडिंग डेटा करून, स्वतः फीडिंग डेटा करून कशा पद्धतीने लाखोचा म्हणजे लाखो नाही तर करोडची लूट करतायत। 1400 कोटीची ही कामं आहेत, जी 1400 कोटीची ही कामं आहेत मुंबई महापालिकेने या कंत्राटदारांना दिलेली आहेत आणि या कंत्राटदार कशा पद्धतीने ह्याच्यामध्ये गोलमाल करतोय हे संपूर्ण हा डेटा आहे, जो म्हणजे सेन्सर कॅमेरा असतो, याच्यामध्ये ज्या वेळेला रस्त्याचं काम होतं तेव्हा रोल रोडर फिरवला जातो, त्या रोल रोडरच्या इथे सेन्सर कॅमेरा लावून हे संपूर्ण मॉनिटरिंग केलं जातं, पण हा जो कॅमेरा आहे तो निकृष्ट दर्जाचा लावला गेलेला आहे आणि त्याची लावण्याची पद्धत आहे ती पण वेगळ्या पद्धतीची आहे। त्यामुळे दृश्य जी दिसतात, जी रोल रोडर फिरवला जातो त्यावेळेला जी दृश्य दिसतात ती पुसटशिरकी दिसतात। त्यामुळे जे काम होतंय ते कशा पद्धतीचं होतंय, चांगल्या पद्धतीचं होतंय की निकृष्ट दर्जाचं होतंय तेही दिसत नाहीये। त्याचबरोबर जे डांबर आणि
आणि खडीचं मिश्रण ओतलं जातं. म्हणजे 90 ते 96% डिग्रीचं तापमानामध्ये रस्त्यावरचं डांबरीकरण झालं पाहिजे, खडींचं डांबरीकरण झालं पाहिजे, अशा पद्धतीचे आहे. पण जे काही सेन्सॉरमध्ये जे माहिती मिळते ते ज्या पद्धतीचं आहे ते 50 ते 60% दिसलं जातं. कारण ज्या वेळेला महापालिकेचे म्हणजे कंत्राटदारांचे जे कामगार आहेत जे डांबर आणि खडीचं मिश्रण टाकतात त्यावेळेला गंबूट शिवाय ते संपूर्ण त्या मिश्रण ओतताना दिसतात. ही दृश्य आपल्याकडे वास्तववादी आहेत आणि ह्या दुसऱ्यामध्ये सरळ दिसतं की ते गंबूट शिवाय घालतात. जर 100 डिग्री किंवा 90 डिग्रीच्या ह्याच्यामध्ये जर हे डांबरीकरण टाकलं गेलं तर त्या ह्याच्यावर माणूस चालू शकत नाही, माणसाचे पाय बाजू शकतात, माणसाला चटके बसू शकतात. पण हे सगळे कंत्राटदार मुंबई महापालिकेला मुख्य म्हणजे मुंबईकरांना करदाते मुंबईकरांची लूट करतायत आणि मुंबईकरांच्या पैशाच्या लुटीवर हे या सगळ्यावरती कारवाई करत नाही तोपर्यंत या बातमीचा आपण मागोवा घेणार आहोत. अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक वास्तव आपण हे लोकांच्या समोर मुंबईकरांच्या समोर आणले आणि धक्कादायक बाब म्हणजे प्रशासन बोलायला तयार नाही. स्थायी समिती अध्यक्ष तरी या विषयावरती बोललेत, मात्र आयुक्त आणि उपायुक्त मुख गिळून गप्प आहेत. ते का गप्प आहेत ते त्यांनी स्पष्ट करावं आणि मुंबईकरांच्या समोर येऊन या बातमीनंतर त्यांनी स्पष्टीकरण द्यावं अशी अपेक्षा याचा आपण मागोवा घेणार आहोत. धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास एक पाऊल पुढे.